पूर्व विदर्भामध्ये खरं तर भास्कर जाधव हे कोकणातून येतात, पण आलंय त्यांच्याकडे विधानसभेसाठी विदर्भ. मग शिवसेना वाढवण्यासाठी भास्कर जाधवांचे काय प्रयत्न असणार आहेत? शिवसेना वाढवण्याकरताच तर पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय. किमान आजच्या घडीमध्ये आमचा आता एकही आमदार आमच्याकडे शिल्लक नाही आहे. 8 ते 10 आमदार निवडून आणणार म्हणजे आणणारच, एवढं मी तुम्हाला सांगतो. पूर्व विदर्भातून तुमचा कॉन्फिडन्स आहे, हा 8 ते 10 आमदार निवडून आणणार. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी आता काँग्रेस मोठं होत आहे का, शिवसेना मोठं होत आहे का, असं मोठा होण्याचा वाद कुठेतरी राज्यामध्ये पाहायला मिळतो. यावरती आपलं मत काय? मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही काँग्रेस आणि आम्ही लहान आहोत मोठे आहोत 100 प्रश्न मला विचारले तरी त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही. पण एवढंच मात्र मी सांगतो की मी विदर्भामध्ये शिवसैनिकांना एक संदेश देऊन आलोय की एक काळ विदर्भामध्ये किंवा राज्यामध्ये काँग्रेस मोठी होती, आपण भाजपाला मोठं केलं, आता भाजपाला छोटं करायचं आहे. एवढाच फक्त विचार करू नका, तर आपल्याला मोठं व्हायचं आहे हा विचार करा. आपली बुद्धी, आपली ताकद, आपले कष्ट, आपला वेळ, जो काय तुम्ही दुसऱ्याला छोटं करण्याकरता खर्च करताय त्याच्याऐवजी स्वतः मोठे होण्याकरता करा. हा संदेश मी पूर्व विदर्भामध्ये दिलाय आणि हा संदेश हळूहळू महाराष्ट्रामध्ये जाण्याची गरज आहे. शिवसेना फक्त आणि फक्त कोणाला तरी मोठी करण्याकरता बसलेली नाही, तर शिवसेनेनं स्वतःहून मोठं झालं पाहिजे. हा विचार आता तळागाळात रुजला पाहिजे आणि तो रुजवण्याचं काम आम्ही करणार.